भीमा नदीला पूर आला आणि लोकांनी कलिंगडाची लागून केलीची कलिंगड वाहून गेली. आता ही बातमी सकाळी. आता या सगळ्या बातम्या मला अस्वस्थ करायच्या. पण त्यावेळेचे जे कोणी होते मालक लोक, त्या सगळ्यांचा दृष्टिकोन शेवटच्या माणसाच्या दृष्टीनं महत्त्वाची बातमी साधी असली तर तिला प्रसिद्धी द्यावी अशा प्रकारची त्यांची भूमिका होती. नंतर एक दिवशी आम्ही लोकांनी ठरवलं, फारसं लोकांना माहिती नाही, आपणच एखाद्या वृत्तपत्र काढावं. आणि मी आणि आमचे एक दोन मित्र होते, दोघांनी मिळून एक वृत्तपत्र काढलं. त्याचं नाव नेता. ते काढलं. साधारणतः एक दोन अंक निघाले, पुन्हा काही निघू शकले. नंतरच्या काळामध्ये मी पुण्यात शोधलं आणि पक्षाचं काम करत होतो. तेव्हा काकासाहेब गाडगे मार्ग मुंबई इथं जे काँग्रेस भवन आहे तिथं मी राहत असे. आणि आमची काही लोकांची मैत्री झाली. त्याच्यामध्ये बाळासाहेब ठाकरे, त्याच्यामध्ये एक V.K. देसाई म्हणून होते, हयात नाही ते आधी, अतिशय उत्तम लिहायचे. आणि एक शशिशेखर वेधक म्हणून आमचे मित्र होते. ते इंग्लंड असत, नंतर तिथल्या लेबर पार्टीत काम करायचे आणि त्यानंतर ते परत आले. तर आम्हाला चौघांचा ग्रुप असायचा. त्यावेळेला वेधक आमच्या मागे लागले की आपण काहीतरी वर्तमानपत्र काढू. आता एक आंदोलनातला होता, पण तरी म्हटलं काय हरकत नाही. मग बाळासाहेब ठाकरे, मी आणि आमचे दोन सहकारी प्रत्येकाने 5,000 रुपये गोळा केले आणि 20,000 रुपये खर्च करून गुंतवून आम्ही राजनीती नावाचं एक पत्र काढलं. त्याचं स्वरूप आमच्या डोक्यात होतं त्या काळात टाईमचा अंक होता तसं करावं. कारण ते शशिशेखर वेधक हे इंग्लंडमध्ये बरेच दिवस राहून आल्यावर ते साधारणतः टाईम्स वगैरे असाच विचार करायचे आणि त्याप्रमाणे आपण काढावं. त्याच्यात राज्यांचे विभाग असावेत, आंतरराष्ट्रीय विभाग असावेत, शास्त्र शिक्षण या गोष्टी काय असावं, क्रीडा काय असावं, असं सगळं आमच्या पुढं बांधलं. आणि आम्ही शेवटी मान्य केली आणि पहिला अंक काढायचं ठरवलं. अंक काढला. बाळासाहेबांच्या घरामध्ये त्यांच्या घोडीने होत्या आणि त्यांना त्याला काय म्हणतात, म्हणजे देवी अंगात येते ना, असं काहीतरी त्यांना होतं. आणि बाळासाहेबांनी सांगितलं की आपण काढायचं प्रस्ताव कसं, पहिला अंक कुठं द्यायचा याचा आपण सल्ला त्यांचा घेऊया, भगिनीचा. आणि नंतर त्यांच्या अंगात ती देवी आली आणि त्यांनी सांगितलं की सिद्धिविनायकला जाऊन पहिला अंक द्या आणि अंकाला अशा पद्धतीची मागणी मिळेल की तुम्हाला अंक सर्व दिसायचाच नाही. आणि त्याप्रमाणे आम्ही चौघांनी जाऊन सिद्धिविनायकामध्ये तो अंक वाहिला. पुन्हा तो अंक दिसला नाही. आम्हालाही दिसला नाही, वाचकांना दिसला नाही. या सगळ्या गोष्टीचा एकदा अनुभव आल्याच्या नंतर आता तुमच्या धंद्यात पडायचं नाही हा निकाल घेतला. पण माझ्या धाकट्या भावाला काही ते आवडलं नाही. तो विचारा अजूनही त्या क्षेत्रात आहे, त्यांचं काही चालून द्या, पण मी काही त्याच्यामध्ये नाही. असो, असं काही तुम्हाला विचारायचं असलं तर म्हणजे आमचा बाळासाहेब ठाकरेंचा वृत्तपत्र क्षेत्रात आम्ही केलेल्या कामगिरी त्याबद्दलचा प्रश्न न विचारता इतर काही विचार